बाजारची तयारी झाली ना? हो ग. अगं राधे, हो काय? आम्ही सकाळी पाणी भरायला गेलो पण तू कुठे दिसली नाहीस. नक्की होतीस तरी कुठे? अगं घरी होते ग. घरी खूप कामे होती म्हणून आले नाही. अगं नक्की कामच होती ना की आणखी काही? अगं हो, पण ते जाऊ दे. आपण बाजार नाही करत ना, तर बाजारला जाऊया. चला तर. मथुरेचा रस्ता माहित आहे का? अगं मला तर माहित नाही. अगं मला तर मुलीच नाही माहिती. अगं आता काय करायचं? अगं राधे त्या मावशीला म्हण घे. अगं मावशी कोण ग? अगं कोणी? तुझ्या आईची बहीण. अगं ती मावशी माहित नाही. मग कोण? मावशीची मुलगी. अगं ती श्रीवल्ली. अगं श्रीवल्ली मावशी. हो. अगं पण ती येईल का? हो येईल. मग ती लाग मारते. मावशी. अगं ए मावशी. म्हातारे. अगं ए म्हातारे. मावशी. अगं ये मावशी. पोरी. अगं मावशी आज मथुरेचा बाजार. अगं तर बाजारला येतेच ना? असं आहे वय माले येते हा मी. बदलली सारी दुनिया बदलले समाज ज्ञान तरी पण बाई मी जपली आहे मराठ मूळी शान. नारी जातीला नारी जातीला नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीला. 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 बदलली सारी दुनिया आणि बदलले समाज ज्ञान तरी पण बाई मी जपली आहे मराठ पोळी शान. नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीला. नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीला. नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीला.
विना नाही जातीला वाटीला वाडीचा विना अगे पोरी कशी काय म्हातारीची आठवण झाली? अगं मावशी आज मुत्रेचा बाजार झाला विसरत की काय? अगं सख्यानं सकाळी माझ्या दारासमोर आलात तेव्हा म्हातारीची आठवण झाली नाही ना? आता त्या म्हातारीची आठवण झाली. हे नळतईचा बाजारला तुला येत असलं ते जसं लाडी अगं हे शहाणे तिला बोला मला काय बोलताय एवढीशी आहे कशी बोलते बघा चुरू 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 हे नळतईचा ए म्हातारे तुला येत असलं ते हा म्हातारीवरून आठवलं. अगे पोरीनं मग अशी मला म्हातारी कोण का बोलली? अगं कोणी नाही बोललं ग. हे बघ जोपर्यंत तिचं नाव कळत नाही तोपर्यंत मी बाजारात येणार नाही जा. मावशी मी सांगते सांग लवकर सांग लवकर. हे बघ ती म्हातारी नाही का होणार? होणार नाही का? अगे मुली आम्ही काहीतरी म्हातारे बरे आहोत अगदी 70-80 असून सुद्धा नुसत्या ठणठणीत उभ्या आहोत. तुमची 40 आहे ना त्यावेळी कळेल म्हातारपण काय असतं ते. तुम्हाला पाहायचंय 40 असताना तू कशी दिसशील ते दाखव दाखव पाहायचंय तुला? हे बघ अगे पोरीनो आला ना फरका आला ना. हे बघ तू म्हातारी नाही का होणार? झालं तुझं हा हे येणार त्याच्या बाजूला मावशी चल ना. बोलले ना कसा टीव्हीला विचार कशी चुडचुड बोलते बघ. हे येणार ताई बोलली नाही ना रे मग. नाही मजा नाही. अगं हे शहाणे चल असं माहिती तिला पकडा ग मला काय पकडताय कशी बोलते बघा. हे येणार तुझा अगं चल ग बोलली ना तुला एकदा अगं चल ग मी शेवटचं सांगते बाजारात येणार नाही मजा नाही. मी पण एकदा विचारते चल नाही ते बघ ते नाही तिला बघा हे काय करताय हा? मग ती तुमच्या सोबतची म्हणून आहे का धरत तिला? हे शहाणे सटवे येणार नाही म्हणजे नाही बाजारात येणार नाही का? अगं चल ग बोलली नाही ना म्हणून मावशी नेसुनी हा शाडू अगे पोरीनो तुम्ही किती आग्रह धरला ना तरी मी बाजारात येणार नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही बोलले नाही येणार नाही म्हणून हे येणार नाही का? चल ना. तिला घेऊन जा ना आलीस ना नटकट आलीस ना हे येणार नाही का? बोलली नाही येणार नाही म्हणून चल मावशी चल बाजाराला चल. हा पोरीनो एवढा तुम्ही आग्रह धरताय म्हणून मी बाजारला येते. ठीक आहे बाजारला निघाल्यात खरं घेतलं काय नेसलं काय हे सांगितल्याशिवाय व्यापार होणार कसा? मावशी एखाद्याला सांगितलं नको का सांगायला त्याशिवाय व्यापार होईल? अगं हे चंद्रा चंद्रा तू का विक्रीला काय घेतलं? हॅलो विघ्नेश अनंत फेफडे आणि अगं हे चंद्रा तू का विक्रीला काय घेतलं?
झाली का ग तुझी केळी विकून? अगं मावशी किती वेळी बोलवते नुसती केळी की पाहिलंस ना किती वेळ बोलते तू? एवढी नाचू नको हा. झालं हा. विक्रीला काय घेतलं ते सांग. नको का सांगायला? हा सांग लवकर. वय माझे लहान शिमगा गेला 4. वा किती छान. वय माझे लहान शिमगा गेला 4. हा. माझ्या माठात थंडगार ताक त्या टाकली तुळशीची पात. ते ग कशासाठी? का मावशी टाकाला वाशी म्हणू. हे काय नवीन आहे का? ते काय मावशीला सांगायला हवं का? छान केलंस तू सर्व बाजूला. अगे तारा तू ग विक्रीला काय घेतलं सांग लवकर. किती नाचशील उद्या हाडा वगैरे बोलली तर कोणी विचारायचं सुद्धा नाही. झालं का ग तुझं नाचून? हा झालं असेल तर विक्रीला काय घेतलं ते सांग. सांग लवकर. मावशी हा माझ्यातच बांगड्या तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो गळ्यात गो शेंबूर काय झालं? काहीतरी बोलत ना दे बुक्कीट टेंग. अरे ए सारे सटवे हे म्हातारीला शिकवते का तू? पुढचं सांग. परत हा. मावशी हा? माझ्यातच बांगड्या तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो गळ्यात गो नाकात नसले बघ. हे केव्हा सांगायचं? तू पुढचंय हा माझं नाव तारा तुझं नाव तारा. मला लागतो थंडगार वारा. घ्या तू आता वाऱ्यात घालत बस. अगं पुढचंय हा मी माझ्या मनाची राणी तू तुझ्या मनाची राणी. माझ्या माठात लय भारी लोणी. मग बाकीच्या काय वेगळं घेतलंय? झालं तुझं सांगून? झालं. हा सर्व बाजूला. राधे अगे राधे तू ग विक्रीला काय घेतलं? मी सांगू मी सांगू का? ऐक तर सांग लवकर. नको मोर सगळे मोरातच नाचतील. नाही नसतील नाचव ना मग नाचव. मला काय करायचंय? माझ्या अंगणात तुझा मोर नाचून हा झाला असेल तर विक्रीला काय घेतलं ते सांग. हा नेसली मी साडी पद्धतीचा वेगळा. वा किती छान. नेसली मी साडी पद्धतीचा वेगळा. हा माठात घेतलं दही मी त्याची आणि तो माझा तुझ्याही करमत नाही. तुझ्या भावना कुठल्या माझ्यापर्यंत हेच का पाहिला आलीस तू? हा झालं तुझा झालं. सर्व बाजूला. अगे हिरा हिरा ही तर काय शैलीला भैरी तिला ऐकायला आलं काय नाही गेलं काय सारखं. हिरा झालं तरी का आलं का ग तुला ऐकायला? हा विक्रीला काय घेतलं ते सांग.
बैलगाडा शर्यत नाद केलाय पण वाया नाही गेलाय. हेच का करायला आलीस तू? हे बघ तू काय कर माहितीये, तुझी साडी उतरव, हा काय कर टी शर्ट चड्डी घालून जा जाकी व्हायला. मी जाते जाके वेळेला माझ्या बैलांची शेंडी तेवढी अरे, काढेल. हे शर्ट तू नाही घेणार अशी पुढे हे शाणे झालं तुझं मुरटून. हा झालं असेल तर विक्रीला काय घेतलं ते सांग. डोक्यात माझ्या गजरा सगळ्यांच्या माझ्याकडे नजरा दिसतात ना आहेत त्या. मग बाई नसते मला कसली सूट माझ्या माठात निर्सल तू. मग बाकीच्या काही वेगळं घेतलंय नाही. तेच नाही घेतलंय. दही दूध तूप लोणी हेच नाही घेतलंय. नाही, 3 तुपात तुळशीचं मान टाकले. अगे शाणे ते कशासाठी मला काय माहिती. तुला माहितीये का? आंबटपर्यंत वास येऊ नये म्हणून सर्व बाजूला मला आले शिकवायला शानपण. अगे पोरीनं चला की का बाजारला. हॅलो अंकिता पोल्ट्री फार्म अमोल चिकन सेंटर आणि श्री लॉजचे मालक तसेच मामले अगे पोरी तुझं काय गाता राहिलं? हा? विचारलं अगं हो. तू काय घेतलं? अगं मेले या म्हातारीचं काय? त्याच्यात काय नाही ते फटक्यात पाय. अगे शाणे तुला समजावं का अजून? हा? अगे पोरी ना तुम्ही एवढा आग्रह धरताय म्हणून सांगते ऐका. हा विक्रीला घेतलं बघ दूध काय? हा विक्रीला घेतलं बघ दूध आणि नेसलंय बघ साधं सूट. बे म्हातारे हा? मी फाटले बघ एवढे ते फाटलंय? मी जुनं झाले ते. फाटलंय ही काय साडी करते? 4 चौकात काय माझी इज्जत करणार आलीस का तू? हा अगे पोरी नो चला की ग बाजारला. अगे पोरी ना मसरूच्या गाडी किती अवघड आहे माहितीये? कशा अगदी तुम्ही नाचत ठुमकत या. हा? जाऊ दे. मग माझ्याकडे काम आहे. का तू पण माड बघतो. ए जाऊ दे, मला तुम्ही नाही दिलं. कोण ग? येतो काय ए मारडं बघतोय तू. कोण रे तू? हा कोणाचा रे तू? हिच्याकडे पाहतो काय? अगे मुली इकडे तू तुझ्याकडे पाहणार नाही तर का माझ्याकडे पाहणार होय? ते पण बरोबर हा? आहे म्हातारे झाले. अगे लाजते तू? लाजू नका. अगे. काय माझी ती हा लाजू नको. तो तुझ्याकडे बनायचं का माझ्याकडे बघणार? अगे मुली त्यावेळी की नाही मी इतकी सुंदर दिसायची की सगळे जर माझ्याकडे चका मका असे पाहतच राहायचे बघ. असे कित्येक जण आले कित्येक जण गेले आणि हे बघ म्हातारे सुद्धा झाले. हा? मला एक गाणं आठवलं. तुला गाणं आठवलं? बोल पाहू. तुझ्या चिकन्या रपड्याला मला जोरून पाहतोय. तुझ्या चिकन्या रपड्याला मला जोरून पाहतोय. दिलाच्या दापूर गुबुग दापूर गुबुग काही नाही ग. अगं पहिले दिवस आठवले. काय हो? ओ आपण नाव सांगू काय? अगं हे शाळे 4 चौकात काय माझी इज्जत करायला आलीस का? हो घाबरू नका नाही सांगणार तुमचं नाव. हा हे बघा तिने तर नाव सांगितलं ना काकू येईल झाडू घेऊन पाठी काढून. ऐकलं का? हा चला अगे पोरी ना ह्या मथुरेचं घर किती अवघड आहे माहितीये? कसं अगदी तुम्ही नाचत ठुमकत या. मी म्हातारी त्यामुळे कसं मथुरेचं घाट हळू 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 पुढे जाते. हा
शुभरकली सौंदर्याला कधी लागू नये नजर मला दिन दुबळ्यांच्या संसारात कोण भुलले या फुली राणीला खाण आहे मी नवरत्नांची सौंदर्याने फुलली खाण आहे मी नवरत्नांची सौंदर्याने फुलली बहरलेली प्राजक्ताही मन मंदिरात भरली लाख मोलाची दौलत ही अंगावर शृंगारली लाख मोलाची दौलत ही अंगावर शृंगारली बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले रागा मोलाचे दौलत अंगावर शृंगारली रागा मोलाचे दौलत अंगावर शृंगारली गाणी गाऊ गोड गळ्याने कोकिळेच्या कंठसुराने शब्दाले ओठावरती सात सुरांना देऊया प्रेमाने शब्दाले ओठावरती सात सुरांना देऊया प्रेमाने पायी पैंजण घुंगरू तालावरी थरथरली पायी पैंजण घुंगरू तालावरी थरथरली भरलेली प्राजक्ताही मन मंदिरात भरली लाख मोलाची दौलत ही अंगावर शृंगारली लाख मोलाची दौलत ही अंगावर शृंगारली बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले लाख मोलाचे दौलत अंगावर शृंगारली लाख मोलाचे दौलत अंगावर शृंगारली माझ्या गोऱ्या गोऱ्या अंगी यौवनाची रेशमी धुंदी दस्तरीची नेसून साडी चेहऱ्यावरती हसुये आनंदी यौवनाची रेशमी धुंदी दस्तरीची नेसून साडी चेहऱ्यावर
बेंडल सूर्यकांत बेंडल याचकडून आताच्या गीतासाठी हे पहा रघुनाथ रामचंद्र बुद्ध गाणी गावो गुड गळ्याने कोकिळेच्या कंठसुराने शब्दाले ओठावरती सात सुरांना देऊया प्रेमाने सुराने शब्दाले ओठावरती सात सुरांना देऊया प्रेमाने पायी पैंजण घुंगर तालावरी थरथरली पायी पैंजण घुंगर तालावरी थरथरली बहारलेली प्राजक्ताई मन मंदिरात भरली लाख मोलाची डोलातई मी अंगावर डोंगारली लाख मोलाची डोलातई मी अंगावर डोंगारली बोले मन माझे बोले अंतरानंदे डोले बोले मन माझे बोले अंतरानंदे डोले लाख मोलाची डोलातई मी अंगावर डोंगारली लाख मोलाची डोलातई मी अंगावर डोंगारली सुदामा गुराशी जायचंय र सुदामा गुराशी जायचंय र सुदामा गुराशी जायचंय र कृष्णदेवांचे मैत्रामी गाई राखीतो या कुंजवनी कृष्णदेवांचे मैत्रामी गाई राखीतो या कुंजवनी आवाज दिला देवान भेटाया जायचंय र सुदामा गुराशी जायचंय र
काय सांगू सुदामा गंमत न्यारी तुझ्या जोडीची संगत भारी तुझ्या जोडीची संगत भारी तुझ्या जोडीची संगत भारी काय सांगू सुदामा गंमत न्यारी तुझ्या जोडीची संगत भारी तुझ्या जोडीची संगत भारी तुझ्या जोडीची संगत भारी तुझा तुझा माझ्या जीवाचा जीव लगा तुला सांगायचंय रे तुझा मागुराची जायचंय रे तुझा मागुराची जायचंय रे तुझा मागुराची जायचंय रे तुझा मागुराची जायचंय रे अरे पेंड्या, अरे काय म्हणतो सुदामा अरे देवबापाने सांगितली कामगिरी ते लक्षात आहे ना? देवबाबा इथेच गेले हा इथे होऊन गेले. काय सांगून गेले सांगताय सांग. 16 शस्त्र बरं. 108 गौरीचा मेला ताटपाट करून मथुरीच्या बाजारात आलं पण जाऊ दे ना अरे जाऊ दे कसं मग? त्याला तिथे थांबवायचं आहे त्यांच्याकडे दैदूत आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे. ही बापांची कामगिरी मी केली पाहिजे तू केली पाहिजे. आपल्याला त्यांना माहित नाही. अरे मी आजपर्यंत कुठल्या गाईला नाही अडवली तर बाईला कुठली अडवणार अरे बाप रे पण पापाची कामगिरी केली पाहिजे. अरे देवबाबाची कामगिरी केली पाहिजे पण मला जमायचं नाही अरे ही कामगिरी तुझ्यावर जमणार नाही, नाही. माझ्यावर नाही जमणार मग ही कामगिरी करणार कोण होय ही बापांची कामगिरी करणार कोण अरे आलं लक्षात. काय अरे माझ्या दूरच्या बोबड्या नव्हे हा तो ही कामगिरी नक्की करणार बोबड्या? हो, तू कामगिरी करेल नक्की करणार अरे मग बोलावून घे कशाला वेळ अरे लावतो बोलवतो हा अरे बोबड्या रे बोबड्या बरंच लांब गेला हा बरं चालेल. अरे बोबड्या रे बोबड्या आशिक अरे आले उदामा अरे लवकर ये लवकर अरे तात्याला अरे इकडे खूप मजा आहे मजा माझा आहे आलो येतो मी ये लवकर ये आलो 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 थांब गाय अशी गाय पळत आली अरे अरे ही गाड्या धांदल झाली थांब गाय अशी गाय पळत आली अरे थांबू आहे. अरे अरे ही गाड्या धांदल झाली थांब घेऊन येतो या जोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल
माझ्या बालावर कोण जायचा कोणता त्या अमोल काशाचा अमोल कष्टाचा होय मग त्याच्या गाय गोट्याचं तुम्ही काय केली असेल असंच काहीतरी बरोबर हा. तांबू काय मी सोडून गमलो जमला मग. आता त्या काष्टांच्या घरी जावं लागेल तुला स्वतःला बरोबर. हा बघ बोबड्या अरे उद्या मानो बोल. मला इथे कचरा अरे बाबा नो ती माझी बोबली अरे जी बोबडी आहे बोबड्या आम्ही तुला इथं कशासाठी लोळवलं कशासाठी लोळवलं अरे आम्ही इथं कशासाठी लोळवलं माहितीये अरे बाप्पा इथे येऊन गेले बाबा इथे अरे त्यांना मी लहानात होतो अरे आपल्याला कामगिरी सांगून गेले होय. कटली काय बोबड्या माझी बोबली बोबड्या, बाप्पाने असं सांगितलंय 108 गवळणीचा मेळा थाटमाट करून जाऊ दे ना माझी काय बाप्पाने असं सांगितलंय त्या गवळणी अडवायच्या ही कामगिरी तू केली पाहिजे ही कामगिरी मी केली पाहिजे अरे उद्या बोल. तुम्ही म्हणताय ते बोला मला बघ त्या अवल्याने आटलं अरे याला गवळणी दाखवलं नाही बोबड्या, तेव्हा मूर्तीचे घाट करून निघाले. अरे उद्या मानो चल काल दगड आहे असं म्हणतात. बोबड्या त्या माझ्या काठीच्या डोकावर बघ बघा साफे करी धुंद मोहरली साफे करी धुंद मोहरली गुलाबाची कळी गालावर पडली गुलाबाची खळी गालावर पडली हे पहा रियांश प्रसाद बेंडर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच दुर्वा दिनेश मते, त्रिशा विजय पडे, अक्षर विजय पडे यांच्याकडून आमच्या गवळीसाठी
102 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही नमन मंडळ या पक्षांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बोल अरे सगळ्या आवडली ना पाण्या पाण्या पडतो त्या गवळणी पांढरे पांढरे फुटू कसं माहितीये त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या. म्हणजे त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या. काय बोलतो ना मार का म्हणतो? गवळणी बघून घाबरलास? घाबरलो ना भियालोय अरे त्याच्यामध्ये खोडकर मावशी आहे. मावशी म्हणजे आईची भर कसं समज? कसं समज? पण ती आहे तिच्याजवळ जपून जायचं. आई खोडकर मार खाऊ नको जाडवला जा 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 लवकर. कुठं ना हा? अरे जा वाजवायला जा. वाजला आणि काय काय तुला मला लागायचं बोलू नको ना. अरे राग काय रे काय खोले माझ्या ह्या दानोक्यात माझ्या ह्या दानोक्यात सगळ्या मुलीला मागून लागेल. बघतो हे सवय आहे काय? आता सवय आखणी येते ना मग लगेच इंजेक्शन देतो माझ्या इंजेक्शन चालतंय. इंजेक्शन भरतो हाय कुकर आहे. एक दोन तीन एक नंबर इंजेक्शन. अरे उदामा मला आता इंजेक्शन कोणी झाले तो त्याने दिलं. अरे मी तुझा दोस्त मी दिलं तुला दिलं मग अरे उदामा ज्याला इंजेक्शन साईडला गेलं असतं मग काय झालं असतं माहितीये. अरे साईड अरे, जाणार कसं? जाणार नाही बाबरे काय झालं काय झालं? काय झालं काय झालं अरे काय झालं? अहो तुम्हाला काय म्हणलेलं माहितीये. काय बोलली? अरे अहो तुम्हाला काय म्हणलेलं अरे काय माहितीये? बोलली? सांगतोय ना बाबा. सांग ना. अरे अहो तुम्हाला उद्गाव म्हणाले. मग काय हा, केलं काय केलं? मला राग आला. बरोबर सगळे पूर्ण माठ पडा गेलो. अरे पाठीवर मधामध्ये आंबे पडलेले. अरे पडणार पडणारच. तुला सांगितलं माठ पडा जाऊ हा, नको तू मोठी चूक केलीस. काय चूक केली बोबड्या मला आधी मला सांग मावशी मावशी तुला काय म्हणाली? ऐका हा मावशी मला उद्गावणं म्हणाली. अरे ए, बोबड्या बोबड्या. अरे तुझं नाव म्हणजे चांगलं ठेवलं. मग याच्यामध्ये कोणतं ह्याच्यामध्ये विचार तुझं नाव आहे काय? आहे काय रे बाबा. त्याचं नाव? नाही नाही म्हणजे चांगलं नाव ठेवलं. उगाच माठ फोडले. जा मावशीला परत आलो अडव जा. राहू दे. काय नाही झालं तुला मला अजून काय झालंय ना झालं की सांगे. मग राहू दे. तुम्ही आलेल्या कुठून जाणार तुम्ही लोक. आम्ही आल्या गोकुळ येतो आणि जाणार मथुरे बाजारी
अरे उतमा काय बोलली मावशी तू काय म्हणाले आणि बोललो तू जाणार म्हटली मावशी अशी नाही बोलली मावशी म्हणाली आम्ही आले गोकुळातून जाणार होते बाजारी. अरे बाबा मी ते सांगितले मी छाटकट सांगितलं तरी कोण सांग 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 आमच्या ऐका बोल बोल आम्ही तिला संशय दिलं संगतीची सांग. अरे बाबा नो देव पप्पा सांगायचे आता हा, मला हा, हा. सांग तिथं बरोबर. माझं संगतीची आहे ना. संगतीचे संगती संगतीची बाबड्या मग तुमच्या जर कायदा वगैरे काय आहे का अरे उतमा काय बोलली अरे वेड्या कांदा नव्हे कायदा तो तोंडाने सांगायचा असतो. काय सांगा ए पाटील सर माठामध्ये जे काय हाय दाखव ग बाई सुटून जाण्याची करू नको घाई राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही 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 सुटून जाण्याची कर्म तो घाई सुटून जाण्याची कर्म तो घाई राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही माझ्या उदराखाली उभ्या राहा ग काय सांगतो ते ऐका पहा ग काय सांगतो ते ऐका पहा ग काय सांगतो ते ऐका पहा ग नंदाचा मुकुंद रस्ता प्रतिबंध बाजाराचा छंद सोडून द्या द्वंद्व बाजाराचा छंद सोडून द्या द्वंद्व गुपचूप घुमानाईच उभी तुराई गुपचूप घुमानाईच उभी तुराई राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही संपला कायदा संपला आम्ही सांगितलेलं कायदा कायदा पटला की नाही यो एवढं हे औषध काय झालं तुला आमचा कायदा पटला की नाही हो म्हटलं मग आमच्या कायद्यानं आणि देव बाप्पाच्या उपमानं तुम्हाला इथंच बसावं लागेल खरं यार अगे पोरीनो यांच्या कायद्याने नव्हे तर तुम्ही तांबड्यात म्हणून बसून घ्या बसत ना आपल्या बाबा जाते आता आम्ही पुढे येतो ते गायला बघतो उतमा त्या आंबोर काशाच्या वाड्यात जा आणि माझे तांबू काय असेल फुलाला सोडून किती हॅलो हे पहा गार्गी संजय फेफडे ग्रंथाली संजय फेफडे या सोडून खास गवळीसाठी 101 रुपयाचा पार्थ केलाय. तसेच हॉटेल साई रुचीचे मालक हॉटेल साई रुचीचे मालक सतीशजी मानकर या सोडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पार्थ केलाय. आम्ही नमन मंडळ या पक्षांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आहा
भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्यावेळी या पृथ्वीवर अधर्म अत्याचार वाढत गेले त्या त्यावेळी मी अवतार धारण करून या पृथ्वी मातेचे रक्षण केले. पण यावेळी या मथुरे नगरीचा राजा कंस हा अहंकाराने फारच उन्मत्त झाला आहे. म्हणून त्याचा नाश करण्यासाठी मी हा 8वा अवतार धारण केला आहे. बोला पुंडली गवरदे. हरी विठ्ठल. वेद्या सुदामांना सांगितलेली कामगिरी अजून पार पडलेली दिसत नाही. आज मीच गवळणींचा समाचार घेतो. गवळणींनो, तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुणीकडे? आम्ही या गोकुळातून आणि जाणार मथुरेच्या बाजारात. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. तू कोणी गेला? मी आपल्याला मिळतोय कोण? श्रीकृष्ण भगवान. तर आपला जन्म न सांगा. ऐक तर. श्याम मुरारी मी आहे गिरधारी. श्याम मुरारी मी आहे गिरधारी. यशोदेचा काना समजून घे आता तरी माझा जन्म कुणा समजून घे आता तरी माझा जन्म कुणा.
नंदाघरी जन्मलो जगवतराया नंदाघरी जन्मलो जगवतराया देवकीचा तारा समजून घे आता तरी राधे माझा जन्मभूमी समजून घे आता तरी राधे माझा जन्मभूमी पटल्या ना माझ्या जन्माच्या तुला हो देवा पटल्या होय नो हे बरोबर श्रीकृष्ण देव आपण यांना शरण जाऊया आणि गोकुळात निघून जा सातव्या अवतार दिलेले वचन तू आज पूर्ण कर ठीक आहे देवा नाम कोरिले तुझे काळला वेरी दिवानी राधा मी बारी
बाबरी जाणारे दैनिक तर थांबवले. थेट स्वारी त्या कंसावर. उग्रसेनच्या पोटी कौसाच्या दराने कौसाच्या तेहतीस नका विचार देवी गाव असताना तुले बने हेच काय आले लक्षात नंदन काटा कृष्णा याला त्या 15 सण गोकुळात जाऊन गाय वैशाची करतो बस झालं जेव्हा माझी 6 भावंडे तू दगडावर आपटून मारलीस तेव्हा तुला लाज नाही का वाटली? तू सापडला असतास तुझाही बरं झाला असतं पण नाही.
मामा मी तुझा काय म्हणून आज जिवंत आहे